भाजपने गोड बोलून 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 एकनाथ शिंदेला संपवले आणि अजित पवारांना सुद्धा संपवलेलं आहे. तुम्ही म्हणाल कसं? जर ह्या विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल तुम्ही बघितले तर अजित पवार आणि एकनाथ शिंदेना ग्रामीण भागामध्ये चांगल्या प्रकारे मतं मिळताना दिसली होती. आपल्याला जागा पण त्यांच्या बऱ्याचशा आलेल्या होत्या. पण आता ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अजित पवारांचा सुपडा साफ झालेला आहे. पार पुण्यातून पिंपरी चिंचवड मधून जी सत्ता अजित पवारांची हद्दपार झालेली आहे. एकनाथ शिंदेचं ठाण्यामध्ये कसा तरी त्यांनी गट राखलेला आहे, पण नवी मुंबई असेल, कल्याण असेल आणि मुंबईमध्ये सुद्धा एकनाथ शिंदेची एकदम धुळधाण उडालेली आहे. उर्वरित महाराष्ट्रामध्ये जरी बघितलं त्या ठिकाणी परभणी बघा, छत्रपती संभाजीनगर बघा, नाशिक बघा, ह्या सगळ्या ठिकाणी एकनाथ शिंदे संपलेले आहेत. म्हणजेच भारतीय जनता पार्टीने बरोबर गोड बोलून बोलून ह्या दोनही पक्षांचा गेम करून टाकलाय.